कारण ग्रहाचं स्थान हे त्याचं क्षेत्र सांगतं, पण ग्रहाची अवस्था ही त्याची कार्यक्षमता सांगत असते. ग्रह जर उच्च राशीत किंवा स्वतःच्या राशीत असेल तर त्याला जागृत असंच म्हणलेलं आहे. मित्राच्या राशीत किंवा समराशीत असेल तर स्वप्नावस्थेत म्हणलंय. शत्रू किंवा नीच राशीत असेल तर सुषुप्तावस्थेत सांगितलं. युवावस्थेमध्ये तो पूर्ण फळ देतो, वृद्धावस्थेत अल्प, आणि मृतावस्थेत जर ग्रह पडला पत्रिकेत तर शून्य किंवा अतिशय अल्प असं फळ तो देत असतो. कारण या अवस्थेनुसारच तुम्हाला पत्रिकेमध्ये तो ग्रह फलद्रूप होतो का नाही हे लक्षात येतं. नमस्कार मंडळी, देशपांडे पंचांग ॲस्ट्रोमध्ये सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एखादी पत्रिका ज्योतिषी बघत असतो तेव्हा वेगवेगळ्या अँगलने तो बघत असतो. अनेकदा असंही आपल्या दृष्टीस येतं की आपली पत्रिका अतिशय चांगली आहे असं सांगितलं जातं, किंवा एखादे आपले नातेवाईक असतात त्यांची पत्रिका खूप चांगली आहे, अमुक एक ग्रह खूप उच्च राशीत पडलेत वगैरे. पण पत्रिका प्रत्यक्ष जीवनामध्ये वेगळं फळ का देते? त्यांनी सांगितल्याप्रमाणे घटना घडत नाही तसं का होतं? तर जन्मकुंडली म्हणजे ग्रहांची मांडणी नाही आहे, तर ती एका व्यक्तीच्या आयुष्याचा सूक्ष्म नकाशा असतो. या नकाशात ग्रह कोणत्या राशीत बसलाय, कोणत्या स्थानात बसलाय, तो उच्च आहे का नीच आहे, स्वराशीत आहे का शत्रूच्या राशीत आहे, एवढं पाहून फक्त फलाचा निर्णय कधीही पूर्ण होत नाही. कारण ग्रह हा केवळ आकाशातला बिंदू नाही आहे, तर तो पत्रिकेतील एक जिवंत तत्व आहे. तो जागा आहे का झोपलेला आहे, तो बालकासारखा आहे का तरुणासारखा कार्यक्षम आहे, तो वृद्ध आहे का मृतावस्थेत आहे, तो शयनावस्थेत आहे का नेत्रपाणी अवस्थेत आहे, तो ग्रह सभेत आहे का निद्रेत आहे, हे पाहिल्याशिवाय ग्रहाचं खरं जे फळ आहे ते अचूक कळत नाही. म्हणून आज आपण एक अत्यंत सूक्ष्म आणि फलित ज्योतिषामध्ये महत्त्वाचा जो विषय दिलाय पराशर इत्यादी ऋषींनी तो बघणार आहोत. तो म्हणजे आहे ग्रहांच्या अवस्था कोणत्या. कारण या अवस्थेनुसारच तुम्हाला पत्रिकेमध्ये तो ग्रह फलद्रूप होतो का नाही हे लक्षात येतं. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. अनेकदा जन्मकुंडली जेव्हा आपण बघत असतो तेव्हा पत्रिका वरवर पाहिली की वाटतं की अरे वा, सूर्य तर उच्च राशीचा पडलाय पत्रिकेमध्ये, चंद्र पण चांगला उच्च राशीचा आहे, गुरु उच्च राशीचा पडलाय, शुक्र उच्च राशीचा, मंगळ उच्च राशीचा. ही तर अत्यंत विलक्षण पत्रिका आहे. पण ती व्यक्तीचं प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण जर बघितले तर त्या व्यक्तीला संघर्ष, विलंब, मानसिक ताण, निर्णय क्षमतेमध्ये सतत गोंधळ, नात्यात अस्थिरता किंवा करिअरमध्ये सतत अडथळे दिसतात. तर हा जो विरोधाभास आहे तो का निर्माण होतो? कारण ग्रह तर उच्च पडलेले आहेत आणि प्रत्यक्षात दिसतंय ते वेगळंच चित्र दिसतंय. याचं महत्त्वाचं उत्तर म्हणजे ग्रहांच्या अवस्था आहेत असं पराशर ऋषींनी सांगितलंय. महर्षी पराशरांनी अवस्था विचार स्पष्ट करताना बाल, कुमार, युवा, वृद्ध, मृत, जागृत, स्वप्न, सुषुप्त, दीप्त, स्वस्थ, प्रमुदित, शांत, दीन, विकल, खल, कोपी, लज्जित, गर्वित, क्षुधित, तृषित, मुदित, क्षोभित आणि शयन, उपवेशन, नेत्रपाणी, प्रकाशन, गमन, आगमन, सभा, आगम, भोजन, नृत्यलिप्सा, कौतुक, निद्रा अशा अनेक ग्रहांच्या अवस्था सांगितल्या. ज्योतिषशास्त्र किती सूक्ष्म आहे तुम्हाला ह्याच्यावरूनच कळून येईल. ग्रहांच्या अवस्था पाहूनच ग्रहाची प्रत्यक्ष कार्यक्षमता समजत असते. पराशरी इत्यादी ग्रंथामध्ये बाल इत्यादी अवस्था 6 अंशांनी आणि लज्जितादी अवस्थांचे भाव, राशी, संयोग, दृष्टी यांच्या आधारे वर्णन केलेलं आढळतंय. आता ग्रहांच्या बाल इत्यादी अवस्था कशा होतात तेही त्याच्यामध्ये सांगितलंय. ग्रहाचं वय सर्वात प्रथम बालादी अवस्था पाहून ठरवायला लागतं. पराशरी सिद्धांतानुसार एका राशीचं म्हणजे 30 अंशाची एक रास असते, त्याचं 5 भागात विभाजन केलेलं आहे. प्रत्येक भाग हा 6 अंशांचा होत असतो. विषम राशींमध्ये म्हणजे मेष, मिथुन या ज्या 1, 3, 5, 7, 9, 11 या ज्या विषम राशी आहेत त्याच्यामध्ये बाल, कुमार, युवा, वृद्ध, मृत असा 6 अंशांनी क्रम होत असतो. आणि समराशीत हाच क्रम उलट्या पद्धतीने होत असतो. म्हणून संस्कृत सूत्र रूपाने असा अर्थ त्यांनी पुढे सांगितलाय की बाल, कुमारो, युवा, वृद्धो, मृत इति क्रमात षडंशैर विषमे राशौ समेतु विपरीतकम पादार्ध पूर्णाल्प शून्यम फलमेतेषु कीर्तितम सांगितलंय. विषम राशीत 6 अंशांनी ग्रह बाल, कुमार,
युवा, वृद्ध आणि मृत होत असतो. आणि समराशीत उलटा क्रम घ्यावा असं सांगितलंय. बालावस्थेत जर ग्रह असेल तर चतुर्थांशच फळ देतो फक्त. कुमार अवस्थेत अर्ध फळ देतो. युवावस्थेमध्ये तो पूर्ण फळ देतो. वृद्धावस्थेत अल्प आणि मृतावस्थेत जर ग्रह पडला पत्रिकेत तर शून्य किंवा अतिशय अल्प असं फळ तो देत असतो. याचा अर्थ असा की ग्रह हा नुसता पत्रिकेत उच्च राशीचा आहे म्हणून तो पूर्ण फळ देईलच असं नाही. तो कोणत्या डिग्रीमध्ये किती अंशावर आहे हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. विषम राशी ज्या मी सांगितल्या मेष, मिथुन, सिंह, तुळ, धनु, कुंभ या आहेत आणि उरलेल्या समराशी आहेत. म्हणून एखादा ग्रह उच्चेचा असला तर तो वृद्धावस्थेत असेल तर त्याचं फळ उशिराने मिळेल, कष्टाने मिळेल, मर्यादित प्रमाणात मिळेल. ग्रह मृतावस्थेत असेल तर त्या ग्रहाचा विषय पत्रिकेत असतो पण त्याचे प्रभावी फळ जे आहे ते लगेच प्रकट होत नाही. आता दुसऱ्याही काही अवस्था सांगितल्या त्यामध्ये जागृत, स्वप्न आणि सुषुप्त अशाही ग्रहांच्या अवस्था आहेत. तर त्या कशा होतात ते संस्कृत सूत्र रूपाने त्याचा अर्थ दिलेला आहे. स्वोच्चे स्वगृहे जाग्रत स्वप्नो मित्र समाश्रये सुषुप्त शत्रू नीचस्थे फलानी क्रमतो विदुह असं सांगितलंय. ग्रह जर उच्च राशीत किंवा स्वतःच्या राशीत असेल तर त्याला जागृत असंच म्हणलेलं आहे. मित्राच्या राशीत किंवा समराशीत असेल तर स्वप्नावस्थेत म्हणलंय. शत्रू किंवा नीच राशीत असेल तर सुषुप्तावस्थेत सांगितलंय. जागृत ग्रह जो असतो तो पूर्ण फळ देतो. स्वप्नावस्थेतला ग्रह मध्यम फळ देतो आणि सुषुप्त ग्रह हा जो आहे तो फळ व्यक्त करण्यात कुठेतरी कमी पडतो. यावरून आपल्याला हे समजतं की ग्रहाच्या राशीगत स्थितीने त्याची जाणीव किंवा जागृती ठरते. उच्च ग्रह जागा आहे, नीच ग्रह झोपलेला आहे, मित्र राशीत ग्रह स्वप्नासारखा मध्यम फळ देतो. आता तिसऱ्या प्रकारच्या अवस्था लज्जित इत्यादी अवस्था सांगितल्या ज्या त्या ग्रहाची मानसिक अवस्था सांगतात. लज्जित, गर्वित, क्षुधित, तृषित, मुदित आणि क्षोभित अवस्था पराशर ऋषींनी संस्कृत सूत्र रूपाने सांगितल्या. ते संस्कृत सूत्र आधी जाणून घेऊयात. पंचमे यदि खेटस्यात् राहुकेतु समन्वितः रविमंद कुजैर्युक्तो लज्जितस्स प्रकीर्तितः उच्चे मूल त्रिकोणे वा गर्वितः परिकीर्तितः शत्रुक्षेत्रे शत्रुयुक्ते शत्रुदृष्टे शनैर्युते क्षुधितस्स इति ज्ञेयः सर्व कार्य विनाशकः असं सांगितलंय. जलराशिगत खेटः पापदृष्टो शुभैर्युतः न भवेद यदि तृषितस्स शुभ कार्य विघातकः मित्रक्षेत्रे मित्रयुक्ते मित्रदृष्टे गुरुणा युतः मुदितस्स इति ज्ञेयः सर्व सौख्य प्रदायकः रवियुक्त पापदृष्टः पापयुक्तो रिपुदृष्टितः क्षोभितस्स इति ज्ञेयः क्लेशदस सर्व कर्मसु. या श्लोकांचा अर्थ थोडक्यात सांगतो. 5व्या स्थानामध्ये कुंडलीत कोणताही ग्रह राहू, केतू, सूर्य आणि शनी आणि मंगळ यांच्या संयोगात युतीत असेल तर त्याला लज्जित असं म्हणतात. उच्च ग्रह उच्च राशीत किंवा मूल त्रिकोण राशीत असेल तर त्याला गर्वित असं म्हणतात. शत्रूच्या राशीत, शत्रूच्या संयोगात युतीत, शत्रू ग्रहाच्या दृष्टीत किंवा शनीच्या संयोगाने जर ग्रह कुंडलीत असेल तर त्याला क्षुधित अशी संज्ञा आहे. जलराशीमध्ये म्हणजे कर्क, वृश्चिक, मीन राशीत पापदृष्टीत एखादा ग्रह असेल आणि त्याच्यावर कोणाची शुभ दृष्टी नसेल तर त्याला तृषित असं म्हणतात. मित्राच्या राशीत, मित्र ग्रहाच्या युतीत, मित्र ग्रहाच्या दृष्टीत आणि गुरुग्रहाच्या युतीत म्हणजे गुरुच्या युतीत कोणताही ग्रह पडला तर त्याला मुदित असं म्हणतात. कोणताही ग्रह सूर्याच्या संयोगाने पापग्रहाच्या दृष्टीत, पापग्रहाच्या युतीत किंवा शत्रूच्या दृष्टीत असेल तर त्याला क्षोभित म्हणतात. ही अवस्था अतिशय महत्त्वाची या ज्या लज्जित आदी अवस्था सांगितल्यात कारण ती ग्रहाची मानसिक स्थिती सांगत असते. बाल इत्यादी अवस्था ज्या मगाशी सांगितल्या त्या ग्रहाचं वय सांगतात पण लज्जित इत्यादी अवस्था ग्रहाची अंतर्गत मानसिक अवस्था, भावनिक अवस्था सांगते. लज्जित ग्रह संकोच देतो, क्षुधित ग्रह अपूर्णता देतो, तृषित ग्रह समाधानाचा कुठेतरी अभाव देतो, मुदित ग्रह जर पत्रिकेत असेल तर सहजच शुभफल प्राप्त करून देतो, क्षोभित ग्रह जर पत्रिकेत असेल तर सतत संघर्ष, अस्वस्थता आणि ताण देत असतो. चौथ्या प्रकारच्या अवस्था अत्यंत महत्त्वाच्या शयन इत्यादी अवस्था पराशर ऋषींनी सांगितल्यात. आमच्या देशपांडे पंचांगाच्या रिपोर्टमध्ये या शयन इत्यादी अवस्था आम्ही मुद्दाम दिलेल्या असतात. ही जी ग्रहाची क्रिया अवस्था आहे ती अत्यंत रोचक अशी सांगितलेली आहे आणि अवस्थामध्ये या शयनादी अवस्थांची नावं पण सांगितली आहेत. शयनं चोपवेशनं नेत्रपाणी प्रकाशनं गमनागमनं चैव सभायां वसतिस्तथा आगमो भोजनं चैव नृत्यलिप्सा च कौतुकं
निद्रा इति ग्रहावस्था द्वादशैता प्रकीर्तिता, हा 12 प्रकारच्या अवस्था विशेष सांगितल्या ग्रहांच्या पराशरांनी. शयन, उपवेशन, नेत्रपाणी, प्रकाशन, गमन, आगमन, सभा, आगम, भोजन, नृत्यलिप्सा, कौतुक आणि निद्रा या ग्रहांच्या 12 अत्यंत महत्त्वाच्या अवस्था आहेत. या अवस्था काढायचं जरा क्लिष्ट गणित पराशर ऋषींनी दिलं, ते आपण या व्हिडिओत बघणार नाही आहोत, कारण ते गणित समजून घ्यायचा हा विषय किंवा हा टॉपिक नाही आहे. आता आपण एक आमच्याकडे आलेल्या अभिजित नावाच्या व्यक्तीची एक पत्रिका, एक उदाहरण म्हणून घेणार आहोत की ग्रहांच्या अवस्था काम कसं करत असतात हे तुम्हाला अतिशय सहज या दृष्टीने कळून येईल. त्याचे आई वडील आमच्याकडे अभिजितचे काउन्सिलिंगसाठी त्याची पत्रिका घेऊन आले होते. त्याची जन्मतारीख बघा, 4 मे 2003 सालचा त्याच्या या तारखेचा जन्म आहे. रात्री 8:30 वाजता पुणे महाराष्ट्र या ठिकाणी जन्म झालेला आहे. त्याचं जे लग्न रास आहे ते वृश्चिक लग्न साधारणपणे 11 अंशावर आहे. सूर्योदय जो पुण्यात झालेला आहे तो सुमारे 6:07 सकाळी झाला आहे. जन्माची इष्ट घटी पळामध्ये जे गणित पूर्व होतं ते 36 घटी झाल्यानंतर त्याचा जन्म झाला आहे, कारण शयन इत्यादी अवस्था काढताना ही घटी पळातलं गणित लागतं. त्याचं जे जन्म नक्षत्र आहे मृग नक्षत्रातला त्याचा जन्म आणि लग्न रास ही वृश्चिक 8व्या क्रमांकाची राशीवर त्याचं लग्न झालंय. आता ही जर पत्रिका वरवर जर आपण पाहिली तर अत्यंत विलक्षण दिसते, कारण एकाच पत्रिकेत 5 महत्त्वाचे ग्रह उच्च राशीत आहेत आणि हा फार मोठा राजयोग आहे. म्हणजे सूर्य बघा त्याच्या कुंडलीत मेष राशीत अंदाजे 19 अंशावर उच्च राशीत आहे. चंद्र वृषभ राशीत उच्चेचा 23 अंशावर. मंगळ मकर राशीत 13 अंशावरती आहे. गुरु हा कर्क राशीत 15 अंशावर उच्चेचा झालाय. शुक्र मीनेत 21 अंशावरती उच्चेचा झालाय. कोणीही सामान्यपणे ही जरी पत्रिका बघितली तर लगेच काय म्हणेल, अप्रतिम पत्रिका आहे, 5 ग्रह उच्चेचे आहेत, हा माणूस फार मोठा अधिकारी, मोठा धनवान, कीर्तिमान, राजतुल्य घराण्यात जन्म झालेला किंवा अत्यंत यशस्वीच असला पाहिजे. पण आता आपण या पत्रिकेकडे जर अवस्थांकडे त्या ग्रहांच्या जर बघितलं, जे आम्ही आता सांगितल्या, सूर्य मेष राशीत 19:50 कलेत आहे साधारणपणे. मेष ही विषम रास, विषम राशीत 18 ते 24 अंश हा वृद्धावस्थेचा भाग दिलेला आहे. त्यामुळे सूर्य हा इथं उच्चेचा दिसत असला तरी तो वृद्धावस्थेत गेलाय. म्हणजे सूर्याचं तेज, आत्मविश्वास, नेतृत्व, अधिकार, पितृकारकत्व आणि शासन संबंधित जे काही फळ शास्त्रात दिले त्याच्यात ताजेपणा तो देणार नाही, त्याच्यामध्ये कुठंतरी वैगुण्य देईल. जातकात नेतृत्वाची क्षमता आहे, पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुरुवातीला संघर्ष येतो. वडील, वरिष्ठ सरकारी अधिकारी किंवा कोणताही अधिकारी व्यक्ती यांच्याशी संबंधात ताण किंवा सतत अंतर दिसू शकतं याच्यामुळे. आता चंद्र जे आहे तो वृषभ राशी 24 अंशावरती साधारणपणे आहे सूर्य सिद्धांतीय गणितानुसार, पण अंशानुसार तो बाल्यावस्थेमध्ये येतो. म्हणजे चंद्राची मूळ क्षमता चांगली आहे फळ द्यायची, पण मनात सौम्यता, ग्रहणशक्ती, आकर्षण, लोकांची जोडण्याची क्षमता, भावनिक संवेदनशीलता फार आहे, पण ती पूर्ण परिपक्व अवस्थेत नाही आहे, कारण तो बाल्यावस्थेत आहे. असा चंद्र व्यक्तीला मनाने कोमल, ग्रहणशील, संवेदनशील आणि थोडासा भावनिक बनवतो, पण अनेक वेळा भावना बालसुलभ पद्धतीने व्यक्त होते, मॅच्युरिटी तितकी देत नाही. व्यक्तीला प्रेम, सुरक्षितता, मान्यता आणि भावनिक आधार यांची गरज सतत असते. बाहेरून ही व्यक्ती शांत दिसू शकते, पण आतून तिला भावनिक खात्री हवी असते. आता या अभिजितच्या पत्रिकेतला मंगळ बघा, मंगळ मकर राशीत 13 अंशाच्या आसपास आहे. मकर ही समरास आहे, समराशीत 12 ते 18 अंशापर्यंत युवावस्था आहे, म्हणून मंगळ उच्चेचा आणि युवावस्थेत चांगलं फळ देणार आहे. हा या पत्रिकेतील अत्यंत बलवान ग्रह आहे. मेहनत, स्पर्धा, तांत्रिक काम, धाडस, प्रोजेक्ट कुठेही पूर्ण करण्याची धडाडी, संकटात उभं राहण्याची क्षमता याच्यामध्ये हा जातक अत्यंत सक्षम आहे. त्याचं जर गुरुचं फळ बघितलं तर गुरु कर्क राशीत 15 अंशाच्या आसपास आहे. कर्क ही समरास, समराशीत 12 ते 18 अंशापर्यंत युवावस्था आहे, म्हणून गुरु उच्चेचा आणि युवावस्थेत आहे. वरवर हा अतिशय सुंदर योग आहे. धर्म, ज्ञान, सद्बुद्धी, गुरुकृपा, भाग्योदय, उच्च शिक्षण, आध्यात्मिकता या सर्वांचा आधार हा गुरु आहे. पण पुढे आपण पाहू की शयन इत्यादी अवस्थात हा गुरु शयनावस्थेत गेलेला आहे. म्हणजे बाह्य बल त्याला चांगलं आहे, त्याचं फळ सुप्त, विलंबित आणि अंतर्मुख स्वरूपात कुठंतरी प्रकट होईल असं ही शयनावस्था सांगते. शुक्र मीन राशीत 21 अंशाच्या आसपास आहे. मीन ही समरास, त्यामुळे हा कुमार अवस्थेतला शुक्र आहे. शुक्र उच्चेचा पण कुमारावस्थेत या पत्रिकेत आहे, त्यामुळे कला, सौंदर्य, प्रेम, सर्जनशीलता, रसिकता, आकर्षण, कल्पना, दैवी
शक्ती आणि भक्ती हे सर्व आहे, पण भावनिक परिपक्वता कालांतराने अशा व्यक्तीला येत असते. बुध मेष राशी 24 अंशाच्या आसपास आहे. मेष ही विषम रास असल्यामुळे 24 ते 30 अंशापर्यंत मृतावस्थेत बुध आहे. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पत्रिकेतला आहे. जातक बुद्धिमान असू शकतो, पण निर्णय क्षमता, कागदपत्र, बोलणं, परीक्षा, गणित, व्यावसायिक करार, कम्युनिकेशन यात कुठे ना कुठे अडथळे निश्चित येऊ शकतात, कारण बुध पत्रिकेत मृतावस्थेत गेलाय. आता वरील सर्व ग्रहांच्या शयनादी अवस्था पण आपण बघूयात. सूर्य उच्चचा आहे, पण वृद्ध आणि नेत्रपाणी अवस्थेत आहे. नेत्रपाणी म्हणजे हात डोळ्यावर ठेवून बघणारा ग्रह. तो पाहतो, निरीक्षण करतो, परिस्थिती तपासतो, पण लगेच कृती करत नाही. म्हणून या व्यक्तीच्या जीवनात अधिकार येऊ शकतो, पण आधी निरीक्षण, भीती, कुठेतरी सिनियरचं अप्रुव्हल, गव्हर्नमेंट प्रोसेस, एक्झाम, डॉक्युमेंटेशन, रिपोर्टिंग, कॉम्प्लायन्स यातून त्याला जावं लागणार. सूर्य 6व्या स्थानात आहे पत्रिकेत. 6वा भाव म्हणजे स्पर्धा, कर्ज, शत्रू, रोग, सेवा, नोकरी, संघर्ष यांचा आहे. म्हणून हा सूर्य जातकाला संघर्षातूनच उभं करतो. तो जन्मतः राजा नसतो, पण स्पर्धा जिंकून ही व्यक्ती पुढे येईल. चंद्र हा उच्च राशीचा आहे त्याच्या पत्रिकेत, पण बाल्यावस्थेत आहे आणि शयन अवस्थेमध्ये हा चंद्र आहे. चंद्र जर शयन अवस्थेत असेल तर ज्योतिष ग्रंथात अशी व्यक्ती दिली आहे, स्वाभिमानी असते, कफ विकाराने ही व्यक्ती पीडित असते, कामुक व धननाशक असं फळ या अवस्थेचं ग्रंथांमध्ये दिलंय. त्यामुळे अति अहंकारामुळे किंवा इगोमुळे दुसऱ्यांनी दिलेल्या सजेशनचा विचार न करणारी अशी ही व्यक्ती आहे. आणि तसंच तंतोतंत तो मुलगा आहे. त्याचप्रमाणे कुसंगतीमुळे व्यसनाधीनता कमी वयात याला आलेली आहे आणि त्यामुळे पालकांचा कुठंतरी धननाश या बाबतीत घडून आलेला आहे. हा जो चंद्र आहे तो 7व्या स्थानात आहे पत्रिकेत आणि राहू सुद्धा वृषभ राशीत त्याच्या युतीत आहे. त्यामुळे संबंध, पार्टनरशिप, मॅरेज, पब्लिक डिलिंग या क्षेत्रामध्ये आकर्षण असतं, पण भ्रम, संशय, भावनिक अतिसंवेदनशीलपणा आणि निर्णयात सतत गोंधळ निर्माण करणारा असं हे व्यक्तिमत्व कुठेतरी तो निर्माण करतोय. मंगळ उच्च राशीचा युवावस्थेत आणि सभा नावाच्या अवस्थेत मंगळ आहे. हा मंगळ अत्यंत कार्यक्षम मंगळ आहे. 3ऱ्या स्थानात असल्यामुळे कम्युनिकेशन, साहस, हँड्स ऑन स्किल ज्याला आपण म्हणतो, तसंच इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, ऑपरेशन्स, फील्ड वर्क, डॉक्युमेंटेशन, सेल्स एफर्ट, मार्केटिंगचा पुश, स्पर्धा, लहान प्रवास, इनिशिएटिव्ह त्यात जातक अतिशय चांगलं काम करू शकतो. सभा अवस्थे म्हणजे ग्रह जो आहे तो सभा, मंच, मीटिंग, ऑर्गनायझेशन किंवा सार्वजनिक क्रियेमध्ये उपयोगी पडतो, ज्यामुळे हा मंगळ जातकाला वर्किंग एन्व्हायरमेंट ज्याला आपण म्हणतो तिथे कुठेतरी ओळख देऊ शकतो. हा माणूस शांत बसणारा नाहीये. प्रत्येक कामात उतरल्यावर त्याची खरी ऊर्जा इथे प्रकट होत असते. बुध हा बुद्धी, शिक्षण, लेखन, गणित, व्यापार, कागदपत्र आणि संवाद, परीक्षा, मुलाखत, बिझनेस स्किल यांचा कारक सांगितलाय. या पत्रिकेत बुध हा मृतावस्थेत आहे आणि शयनावस्थेत आहे. म्हणजे क्षमता आहे पण ती लगेच व्यक्त होत नाही. अभ्यासात क्षमता असूनही कंटिन्युटी ज्याला आपण म्हणतो ती तुटू शकते. एक्झाममध्ये सिली मिस्टेक्स होऊ शकतात. इंटरव्ह्यूमध्ये योग्य उत्तर माहीत असून पण बोलण्यात अडथळा येऊ शकतो. डॉक्युमेंटेशनमध्ये डिले, कॉन्ट्रॅक्टमध्ये कन्फ्युजन, कम्युनिकेशन गॅप, ईमेल किंवा रिपोर्टमध्ये चुका होऊ शकतात. म्हणून वरवर पत्रिका 5 उच्च ग्रहांची असली तरी बुधाची मृत आणि शयन अवस्था प्रॅक्टिकल लाईफमध्ये मोठा फरक आणते. कारण आजच्या काळात बुधाशिवाय करिअरमध्ये उभं राहता येत नाही अशी परिस्थिती आहे. गुरु जो आहे तो पत्रिकेत उच्च राशीचा युवावस्थेत 9व्या स्थानात आहे. वरवर हा अत्यंत शुभयोग आहे. धर्म, भाग्य, उच्च शिक्षण, मार्गदर्शक, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, गुरुकृपा, अध्यात्म आणि ज्ञान हे सर्व विषय 9व्या स्थानावरनं बघतात. पण शयनावस्था गुरुची सांगते की गुरुची फलशक्ती ही सुप्त आहे कुठेतरी. म्हणजे जातकाला चांगले संस्कार असतील, ज्ञानाची आवड असेल, धार्मिक किंवा तत्वचिंतनाची ओढ असेल, पण ती क्षमता लगेच जगासमोर येत नाही. योग्य गुरु उशिरा मिळू शकतो त्याला पत्रिकेनुसार. शिक्षणात डायरेक्शन चेंज होऊ शकतात. भाग्य आहे पण ते झोपेत आहे. जाग करायला कुठेतरी उपासनेची गरज आहे. याचा व्यवहारातील अर्थ असा आहे की या व्यक्तीला आयुष्यात 28-32 नंतर एखादा सद्गुरू भेटून, साधना होऊन गुरुकृपा अधिक स्पष्ट दिसू शकते. आधी तो स्वतःचा मार्ग स्वतःच शोधत राहतो. आता कुंडलीतला शुक्र बघितला तर तो देखील उच्चेचा आहे, कुमारावस्थेत आणि सभा अवस्थेत आहे. हा शुक्र व्यक्तीला सौंदर्य दृष्टी, सर्जनशीलता, कला, संगीत, डिझाईन, ब्रँडिंग, प्रेझेंटेशन, प्रेम, रोमांस, आध्यात्मिक
पद्धतीने भक्ती करणं, मंत्रशास्त्र, डिव्होशनल ॲस्थेटिक्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये क्षमता देत असतो. 5व्या स्थानातील उच्च शुक्र सभा या अवस्थेत असल्यामुळे ही व्यक्ती क्रिएटिव्ह फील्ड, पब्लिक प्रेझेंटेशन, कंटेंट क्रिएशन, एज्युकेशन, काउन्सिलिंग, डिझाईन, फायनान्स, क्रिएटिव्हिटी किंवा भक्तिमय कला यामध्ये चमकू शकते. पण कुमारावस्थेमुळे प्रेम किंवा भावनिक निर्णयात किंवा रिलेशनशिप्समध्ये परिपक्वता अत्यंत उशिरा येते. म्हणून नात्यात आयडियालिझम जास्त ठेवणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल क्लॅरिटी कुठेतरी कमी दिसू शकते. अभिजितच्या कुंडलीत शनी अष्टम भावामध्ये आहे, अष्टम स्थानामध्ये. अष्टम भाव म्हणजे गुप्त गोष्टी, संशोधन, भीती, दीर्घकालीन ट्रान्सफॉर्मेशन, इन्शुरन्स, टॅक्स, ऑकल्ट सायकोलॉजी, क्रिसिस मॅनेजमेंट, कौतुक अवस्थेत हा शनी असल्यामुळे इथे जिज्ञासा व्यक्तीला सतत जागृत ठेवतो. त्यामुळे या व्यक्तीला हिडन सब्जेक्ट्स, रिसर्च, टेक्निकल डेप्थ, तसंच ॲस्ट्रॉलॉजी, सायकोलॉजी, इन्व्हेस्टिगेशन, रिस्क ॲनालिसिस, कोडिंग, डिबगिंग, इन्शुरन्स, टॅक्स ऑडिट यात विशेष आवड आहे आणि तशी त्याला निर्माण पण झाली आहे. पण शनी हा बाल्यावस्थेत असल्यामुळे सुरुवातीला अँझायटी, अनसर्टन्टी, फिअर ऑफ फेल्युअर ज्याला आपण म्हणतो, अचानक बदल यांचा अनुभव सतत येऊ शकतो. म्हणून तात्पर्य काय आहे तर ही पत्रिका आपल्याला सांगते की हा माणूस साधा नाही, पण याचं यश सरळ रेषेत कुठंतरी येणार नाही. त्याच्यामध्ये क्षमता आहे पण ती एकदम फुटणार नाही. त्याला स्वतःची भाषा कुठेतरी नस सापडायला वेळ लागेल. त्याला योग्य गुरु, योग्य दिशा, योग्य मंच आणि योग्य डिसिप्लिन मिळालं तर नक्कीच मोठी प्रगती होईल. अभिजित जो आहे तो एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला मुलगा आहे. लहानपणी तो अभ्यासात चांगला होता पण सातत्य कमी. टीचर्स त्याला म्हणायचे मुलगा हुशार आहे पण लक्ष दिलं तर फार पुढे जाईल. हे बुध मृत आणि शयन अवस्थेत असल्याचं फळ आहे मित्रांनो. त्याला सायन्स, मशीन्स, कम्प्युटर्स, टेक्निकल काम याच्यात रस आहे. हे मंगळ उच्च 3ऱ्या भावात सभा अवस्थेत असल्याचं फळ आहे. तो लोकांना समजतो पण स्वतःच्या भावना फार पटकन उघड करत नाही. हे उच्च चंद्र नेत्रपाणी अवस्थेत आणि राहूच्या युतीत असल्याचं फळ आहे. त्याला अध्यात्म, ग्रंथ, ज्योतिष, तत्वज्ञान किंवा धर्म यांची ओढ आहे. पण नियमित साधना किंवा गुरु मार्गदर्शन मिळत नाही. हे उच्च गुरु 9व्या भावात शयन अवस्थेत असल्याचं फळ आहे. करिअरच्या सुरुवातीला त्याला डायरेक्शन बदलावी लागलेली आहे. एकदा इंजिनिअरिंग, मग IT, मग ॲनालिटिक्स, मग फ्रीलान्सिंग किंवा कन्सल्टिंग अशी दिशा कुठंतरी बदललेली आहे. कारण बुध कमकुवत आहे पण मंगळ आणि शुक्र चांगले आहेत. तो प्रत्यक्ष कामात, प्रोजेक्ट एक्झिक्युशनमध्ये, प्रेझेंटेशनमध्ये, डिझाईन किंवा सिस्टीममध्ये व्यवस्थित चमकू शकतो. विवाह किंवा संबंधात आकर्षण असतं पण भावनिक स्पष्टता याची उशिरा येते. कारण चंद्र राहू विवाह स्थानामध्ये आणि चंद्र विशेष करून नेत्रपाणी अवस्थेत आहे. तो पार्टनरला ऑब्झर्व करतो पण स्वतःला फुल्ली एक्सप्रेस कुठेतरी करायचं विसरून जातो. अशा पत्रिकेत 30 नंतर विशेषतः योग्य दिशा मिळाल्यावर व्यक्ती चांगलं नाव कमवू शकते. कारण ग्रह आहेत पण काही झोपलेले आहेत. त्यांना जर जागवलं गेलं तर मोठे फळ देतील. म्हणून तात्पर्य काय तर पत्रिका पाहताना फक्त ग्रह कुठे आहे हे याचा विचार करू नका. ग्रह कसा आहे याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. तो उच्च आहे का हे पण बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तो बाल आहे का, युवा आहे का, वृद्ध आहे, तो स्वगृही आहे का हे पहाच. पण तो शयनावस्थेत आहे का प्रकाशन अवस्थेतही पहा. तो केंद्र स्थानात आहे का हे तर आपण बघतोच, पण तो लज्जित आहे, क्षुधित आहे, तृषित आहे का, मुदित आहे हे आपण बघत नाही, ते पाहणं गरजेचं आहे. तो योगकारक आहे का हे आपण बघतो, पण तो योग देण्याच्या अवस्थेत आहे का हे अधिक महत्त्वाचं आहे. कारण ग्रहाचं स्थान हे त्याचं क्षेत्र सांगतं पण ग्रहाची अवस्था ही त्याची कार्यक्षमता सांगत असते. म्हणून जन्मपत्रिका म्हणजे नुसता ग्रहांचा नकाशा नाही आहे तर ती ग्रहांच्या चेतनेचा आरसा आहे. म्हणून ज्योतिषाने फक्त ग्रह बघू नयेत, ग्रहाची अवस्था पण बघावी. कारण ग्रह कुठे आहेत हे अर्ध सत्य आहे पण ग्रह कोणत्या अवस्थेत आहे हेच फलिताचं जिवंत सत्य आहे. नमस्कार.